नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या आपल्या मराठमोळ्या आणि भक्तिमय यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। बोला सियावर रामचंद्र की जय। मंडळी, रावण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहतं, ते म्हणजे सीतामातेचे अपहरण करणारा अहंकारी आणि प्रभू रामचंद्रांचा शत्रू। दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आपण काय करतो? रावणाचे पुतळे जाळतो, कारण रावण हा अधर्माचे प्रतीक मानला जातो। पण मंडळी, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्ताने एक प्रश्न विचारते। जर रावण फक्त वाईटच होता तर इतिहासाने त्याला महापंडित असं का म्हटलं? जर तो फक्त राक्षस होता तर भगवान शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न का झाले? आणि जर त्याच्यामध्ये एकही चांगला गुण नव्हता तर प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला म्हणजे आपल्या भावाला त्याच्याकडून ज्ञान घेण्यासाठी का पाठवलं? याचा अर्थ मुळीच असा नाही की रावण योग्य होता, पण याचा अर्थ नक्कीच असा आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये दोष असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही गुण हे शिकण्यासारखे नक्कीच असू शकतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रावणाच्या जीवनातील असे 5 गुण जाणून घेणार आहोत, जे आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला प्रेरणाच देतात। मात्र शेवटी आपण हेही पाहणार आहोत की इतके सगळे गुण असूनही रावणाचा शेवटी विनाशच का झाला। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलचं नाव आहे दिल्लीकर मराठी। या चॅनेलवर तुम्हाला धार्मिक तसेच आध्यात्मिक प्रकारची सर्व माहिती ऐकायला किंवा व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहायला सुद्धा मिळेल। मग त्यामध्ये सणवार असतील, व्रतवैकल्य असतील किंवा काही ज्योतिषीय उपाय असतील, वास्तुशास्त्रातील उपाय असतील, तर हे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेतच आणि नवनवीन प्रकारचे व्हिडिओ नेहमीच येत राहतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय सीता राम सीता, किंवा तुम्ही असंही लिहू शकता जय श्रीराम। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, रावणाचा पहिला गुण जो आहे, जो आपण सर्वजण घेऊ शकतो, तर तो म्हणजे ज्ञानाची अतोनात भूक। मंडळी, रावणाचा जन्म एका अत्यंत विद्वान अशा कुटुंबात झाला होता। त्याचे वडील महर्षी विश्रवा हे महान ऋषी होते। लहानपणापासून रावणाला ज्ञानाची आवड होती। तो फक्त पुस्तकं वाचणारा नव्हता, तर ज्ञानासाठी झपाटलेला होता। असं सांगितलं जातं की रावणाला वेद, उपनिषद, ज्योतिष, आयुर्वेद, संगीत आणि अनेक शास्त्रांचे ज्ञान होते। रावणाला दशानन म्हटलं जायचं। लोककथांमध्ये त्याची 10 डोकी दाखवली जातात, परंतु काही विद्वानांच्या मते ती 10 डोकी म्हणजे 10 प्रकारच्या ज्ञानाचे प्रतीक होती। आता जरा आपल्या जीवनाकडे पहा। आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे। जगभरातील सगळं काही ज्ञान जे आहे ते आपल्याला अगदी सेकंदात मिळू शकतं। म्हणजे कोणतीही गोष्ट आपण शोधली इंटरनेटवर आणि आपल्याला ती सापडली नाही असं कधी होतच नाही। मंडळी, आपण दिवसातील किती वेळ नवीन शिकण्यात घालवतो की नुसतं आपण स्क्रोलिंग करत राहतो, याच्याबद्दल आपण विचार करायला हवा। यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे शिकण्याची सवय। रावणाचा जो गुण आहे तो आपल्याला शिकवतो की शिक्षण कधीच संपत नाही। शाळा संपते, कॉलेज संपते, पण शिकणं कधीच संपायला नको। जो माणूस सतत शिकत राहतो तोच सदैव पुढे जातो। आता दुसरा गुण जो आहे तो म्हणजे भगवान शिवांवरील अढळ भक्ती। मंडळी, रावणाच्या जीवनातील दुसरा महान गुण म्हणजे त्याची शिवभक्ती। रावण हा भगवान शिवांचा परमभक्त मानला जातो। असं सांगितलं जातं की त्याने अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली होती आणि त्याची ही भक्ती इतकी प्रखर होती की देवताही आश्चर्यचकित झाल्या। एक प्रसिद्ध कथा याबद्दल सांगितली जाते। रावणाने भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तप सुरू केलं। वर्षानुवर्ष तप करूनही जेव्हा भगवान शिव प्रकट झाले नाहीत, तेव्हा त्याने स्वतःचे मस्तक अर्पण करायला सुरुवात केली। एकामागून एक 9 मस्तके अर्पण केल्यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिले। ही कथा प्रतिकात्मक असो किंवा प्रत्यक्ष, पण ती एक मोठा संदेश देते। भक्ती म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावणे नाही, भक्ती म्हणजे समर्पण।
आज आपण देवाला फक्त गरज असते तेव्हाच आठवतो. नोकरी हवी असेल तेव्हा, पैसा हवा असेल तेव्हा, अडचण आली असेल तेव्हा. पण खरी भक्ती म्हणजे सुखात आणि दुःखातही आपली श्रद्धा ही कायमस्वरूपी टिकवून ठेवणे. मंडळी, आता आपण एक अजून शब्द ऐकतो बघा, जो रावणाचा तिसरा गुण दर्शवतो. सोन्याची लंका हा शब्द तुम्ही ऐकला असेल. राम आणि रावणाच्या कथा आपण जेव्हा लहानपणी गोष्टीच्या पुस्तकामध्ये वाचायचो, ऐकायचो, तर त्याच्यामध्ये सोन्याची लंका हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर त्याच्याशी संबंधित तिसरा गुण म्हणजे उत्कृष्ट नेतृत्व आणि सुवर्ण लंकेचा राजा. मंडळी, विचार करा, एखादं राज्य फक्त सोन्याने महान होतं का? नाही. राज्य महान होतं ते त्याच्या व्यवस्थेमुळे. रावण हा फक्त योद्धा नव्हता, तर एक कुशल प्रशासकही होता. त्याच्या राज्यात संपन्नता होती, व्यापार होता, शिस्त होती, सुरक्षा होती. लंकेचे वर्णन आपण अनेक ग्रंथांमध्ये अत्यंत समृद्ध आणि विकसित राज्य म्हणून केलेले आढळते. याचा अर्थ असा की रावणामध्ये नेतृत्व गुण होते. आज आपण आपल्या घरामध्ये, व्यवसायात किंवा नोकरीमध्ये नेतृत्व करतो. नेतृत्व म्हणजे फक्त आदेश देणे नाही. नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारणे. खरा नेता तोच असतो जो आपल्या लोकांची काळजी घेतो. रावणाकडे हा गुण होता, म्हणूनच त्याची प्रजा त्याचा आदर करत होती. आजच्या काळातही हा जो गुण आहे तो शिकण्यासारखा आहे. यानंतर चौथा गुण, तो म्हणजे प्रचंड आत्मविश्वास. मंडळी, यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास अतिशय आवश्यक असतो. रावणामध्ये आत्मविश्वास नावाचा गुण भरपूर होता. तो मोठे स्वप्न पाहायचा, मोठे ध्येय ठेवायचा. अनेक देव, दानव आणि राजे त्याचं जे काही सामर्थ्य होतं, शक्ती होती, त्याला घाबरत होते, कारण त्याला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास होता. आज अनेक लोक प्रतिभावान असतात. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रतिभावान लोक बघतो. त्यांच्याकडे ज्ञान असतं, कौशल्य असतं, पण आत्मविश्वास नसतो. आत्मविश्वासाची त्यांच्याकडे कमतरता असते, त्यामुळेच ते मागे राहतात. रावणाचा आत्मविश्वासाचा गुण आपल्याला असं सांगतो की स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आत्मविश्वास चांगला, पण तो जेव्हा अहंकारामध्ये बदलतो तेव्हा तो धोकादायक ठरतो. रावणाच्या आयुष्यात नेमकं हेच घडलं. सुरुवातीला त्याचा आत्मविश्वास त्याची ताकद होता, नंतर तोच अहंकार बनला आणि त्या अहंकाराने त्याचा नाश केला. मंडळी, राम रावण युद्ध सुरू झाल्यानंतर रावणावर संकटांचा डोंगर कोसळला. एकामागोमाग एक त्याचे पराभव होऊ लागले. त्याचे बलवान योद्धे पडू लागले. मेघनाद मरण पावला, कुंभकर्ण मरण पावला. त्याच्या सैन्याचा अक्षरशः नाश होऊ लागला. कोणताही सामान्य माणूस अशा परिस्थितीमध्ये कोसळला असता, पण रावण शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने हार काही मानली नाही. आज आपल्या आयुष्यामध्ये एखादी अडचण आली की आपण निराश होतो. कधी नोकरी जाते, कधी व्यवसायामध्ये नुकसान होतं, कधी नातेसंबंधांमध्ये समस्या येतात. अशा वेळी अनेक लोक प्रयत्न सोडून जातात आणि प्रयत्न करण्याचं थांबवतात देखील. पण रावणाचा जो गुण आहे तो अतिशय शिकण्यासारखा आहे. संकट आले म्हणून थांबू नका, घाबरू नका, पुन्हा उभे राहा, पुन्हा प्रयत्न करा. आता आपण रावणाच्या गुणांबद्दल जाणून घेतलं. मग प्रश्न हाही पडतो की रावणामध्ये इतके सगळे गुण होते की जे की चांगले होते. आपण सर्वांनी आजच्या काळामध्ये सुद्धा ते घेण्यासारखे आहे, त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. मग एवढं सगळं असून सुद्धा, एवढे सगळे गुण असून सुद्धा रावण शेवटी का हरला किंवा त्याचा विनाश का झाला आणि तो हरून शेवटी मरणच पावला, नाही का? म्हणजे त्याचा तिथेच शेवट झाला. तर इतका ज्ञानी, इतका भक्त, इतका पराक्रमी, इतका श्रीमंत, इतका सामर्थ्यवान, तरीही रावणाचा पराभव का झाला हे आपल्याला ऐकायचं आहे. तर याचं उत्तर हेच आहे, अहंकार. मंडळी, आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. माणूस आपल्या शत्रूंमुळे कमी आणि स्वतःच्या अहंकारामुळे जास्त हरतो. रावणाला अनेक वेळा समजवण्यात आलं. त्याची पत्नी मंदोदरीने सांगितलं, भाऊ बिभीषणाने सांगितलं, अनेक ज्ञानी लोकांनी त्याला सांगितलं, पण रावणाला वाटत होतं मी चुकीचा असूच शकत नाही. आणि हाच त्याच्या पतनाचा प्रारंभ होता. जेव्हा माणूस सल्ला ऐकणं बंद करतो तेव्हा त्याची प्रगतीसुद्धा थांबते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याबाबत अजून एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. युद्ध संपत आलं होतं. रावण मृत्यूशय्येवर होता.
तेव्हा प्रभू रामचंद्रांनी स्वतः आपल्या भावाला लक्ष्मणाला सांगितलं, जा रावणाकडून ज्ञान घे. लक्ष्मण आश्चर्यचकित झाले, पण प्रभू रामचंद्र म्हणाले, ज्ञान कुणाकडूनही मिळालं तरी ते घ्यावं. किती मोठा संदेश आहे हा. आज आपण व्यक्ती पाहतो, श्रीरामांनी गुण पाहिले, हीच त्यांची महानता आहे. तर मंडळी, रावणाच्या जीवनातून आपण 2 गोष्टी शिकतो. पहिली म्हणजे ज्ञान मिळवा, भक्ती करा, नेतृत्व विकसित करा, आत्मविश्वास ठेवा, संकटांमध्ये खंबीर राहा. पण दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, अहंकाराला कधीही आपल्या मनामध्ये अजिबात स्थान देऊ नका. कारण रावणाचा पराभव प्रभू रामचंद्रांनी केला नाही, रावणाचा पराभव त्याच्या अहंकाराने केला. म्हणूनच आज हजारो वर्षानंतरही लोक श्रीरामांना वंदन करतात आणि रावणाचे दहन करतात. जर तुम्हाला हा संदेश या व्हिडिओतून आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, ज्ञान घ्या, अहंकार सोडा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय सीताराम. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.